नमस्कार सर्वांना, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघू शकता आज सकाळी लवकरच उठले होते मी, तर माझी देवपूजा वगैरे झाली, तुळशीला पाणी घातलं आणि आता मी कपडे धुवून घेते आणि स्वयंपाक पण झाला आहे माझा, कारण की आज जायचं होतं गुलाबाकडे परत आता काम चालू आणि जो राहिलेला गुलाब लावायची लागवड राहिलेली बाकी, तर ती पण आज करायची। तर मिस्टर बोलले आज लवकर उठून लवकर आपल्याला वावरात जायचं आहे, तर चला बघत राहा, व्हिडिओ स्किप न करता। तर इथं माझे कपडे वगैरे धुवून झाले होते, तर म्हटलं चला आता थोडीशी घरातली पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करते, कारण आता जास्त करून माझी व्हिडिओ शेतीमध्ये काम करतानाच राहणार आहे, घरातली रुटीन थोडीशी कमी राहणार आहे। आता सकाळचे वाजले 7 आणि मी आले आता इकडच्या मळ्यात, घरी आवरून आले सगळं। तर पोरं झोपलेले होते पण बाकीचं स्वयंपाक वगैरे झाला होता। आता इथं काम चालू करायचं आहे, त्याच्यामुळे उन्हाच्या आधी काय असेल ते इथं काम करायचं आहे। तर इथं आले मी आणि ड्रिपच्या नळ्या चेक करायचं काम चालू आहे, कारण काही झाडांना पाणी पडत नाही, त्याच्यामुळे त्या चेक करायच्या आणि ते तिकडे नळ्या सोडत, इकडे मी नळ्या सोडत होते आणि मिस्टर मला सांगत होते का ही नळी ती नळी, तर आम्ही एकमेकांना सांगून मग त्या नळ्या चेक वगैरे करून घेतल्या आणि मग प्रत्येक झाडापाशी ड्रिप पडलं पाहिजे या हिशोबाने त्या नळ्या सेट करून घ्यायच्या। तर जास्त झाडाच्या जवळ पण नाही, पण मापात नळ्या व्यवस्थित तिथं ठेवून द्यायच्या, कारण प्रत्येक झाडाची आपल्याला काळजी घ्यायला लागते, पूर्ण वावरामधल्या हुंड्या। तर एका झाडाला जरी पाणी नाही पडलं तर आपली वाली एका झाडाचे नुकसान होते, त्याच्यामुळे सगळ्या झाडांपाशी पाणी पडलं पाहिजे। आता ड्रिप चेक करायचं आहे, मी इथं मोटर चालू बंद करायला बसले, ते तिकडे नळ्या चेक करते, म्हणजे तिथं बी त्यांचं लक्ष, इथं पण मोटरवर माझं लक्ष। तर आता ड्रिप वगैरे काही चेक झालं आहे, काही बाकी आहे। तर बघा हे पाईप बंद जिथं लीक होतं नळ्या, त्या नळ्या निघालेल्या आहे आणि त्या पूर्ण साफ करून घेऊ राहिलो, जेणेकरून मग परत ड्रिपला अडचण येत नाही आणि त्याच्यातली सर्व घाण जी आहे ती बाहेर निघून जाते आणि नळ्या पण मोकळ्या प्रकारच्या होत्या। कारण कसं राहतं, कोणतं पण पीक असं असतं ना, ते पहिल्यांदाच लक्ष द्यायला लागतं, त्याची व्यवस्थित निगा करायला लागते, नळ्या असो किंवा पाईप असो सगळं व्यवस्थित केलं आणि त्याच्यानंतर मग पिकाला पण काही वाटत नाही, नंतर आपल्याला अडचणी पण येत नाही। तर ह्या नळ्या पण ज्या आहे ना मी सर्व सरळ करून घेऊ राहिले, जेणेकरून परत वाकड्या तिकड्या नळ्या नको आहे आणि अडचण नको आहे, कारण प्रत्येक हुंडीपाशी पाणी पडणं गरजेचं आहे आणि ऊन बी खूप आहे, त्याच्यामुळे ते सुकण्याची पण शक्यता आहे। पाऊस जरी आला पण आता 2-3 दिवसापासून ऊनच पडले कडक, पाऊस काही नाही आलेला, त्याच्यामुळे मग आता ह्या ज्या नळ्या आहे त्या पण आम्ही व्यवस्थित मग करून घेऊ राहिलो आणि अशा प्रकारे आमचं आजचं काम चालू आहे। तर थोड्या वेळामध्ये बाया पण येणार आहे लागवडीला, जेवढी लागवड राहिली तेवढी लागवड परत मग आम्हाला आता करायची आज। तुम्हाला नाही होईल ना, आला अरे बाई तरी लावायचंच नाही ना, काय काय नाही वंदा बाता बाजूला बरोबर। तर चला इथंच व्हिडिओची एंड करते, परत भेटेल नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।